नमस्कार. अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या 158 जागांसाठी भरती सुरू झालेली असून आज आपण कोतवाल या पदाची नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. जाहिरात क्रमांक आहे 5/2025. फॉर्म सुरू झालेत 8/7/2025 पासून आणि फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे 18/7/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पदाचं नाव आहे महसूल सेवक कोतवाल, तालुका आहे पाथर्डी, पदसंख्या आहे 13. नंतर संगमनेर तालुका, पदसंख्या आहेत 16. पुढे श्रीरामपूर, जागा आहेत 8. शेवगाव, जागा आहेत 7. श्रीगोंदा, जागा आहेत 20. राहाता, जागा आहेत 7. राहुरी, जागा आहेत 20. पारनेर, जागा आहेत 21. जामखेड, जागा आहेत 6. नेवासा, जागा आहेत 10. कोपरगाव, जागा आहेत 10. अहिल्यानगर, जागा आहेत 14 आणि कर्जत, जागा आहेत 14. अशा एकूण जागा आहेत. 158 जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे. पाथर्डी तालुक्यातील महसूल सेवक कोतवाल रिक्त एकूण पदं आहेत 16 आणि 80% प्रमाणे भरावायची पदं आहेत 13. ती खालीलप्रमाणे दिलेली आहेत. शिराळ, जागा आहे इतर मागासवर्गीयांसाठी. पुढं आहे मोहोज बुद्रुक, भजब महिलांसाठी आहे. पुढे आहे लोहसर, अराखीव महिला. कासार, पिंपळगाव, अनुसूचित जमातीसाठी आहे. पुढे आहे मिरी, अराखीव. नंतर आहे पाथर्डी, इतर मागासवर्गीय. पुढे कारेगाव, जागा आहे इतर मागासवर्गीय महिला. पुढे आहे येळी, जागा आहे इतर मागासवर्गीय. पुढे आहे मंगुसवाडे, जागा आहे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग महिलांसाठी. पुढे आहे सांगवी बुद्रुक, आर्थिक दुर्बल घटकांसाठी जागा आहे. पुढे आहे चिंचावळी, आर्थिक दुर्बल घटक. पुढे आहे मढी, अराखीव. नंतर आहे अकोला, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी ही जागा आहे. या ठिकाणी वय दिलेलं आहे. उमेदवारांचं वय दिनांक 7/7/25 रोजी 18 ते 40 या वयोगटातील असावे. अर्जदार यांनी ज्या सजेतील पदासाठी अर्ज केला आहे त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी आवश्यक राहील. महसूल सेवक कोतवाल पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4थी पास इतकी असावी. 4 नंबर आहे अर्जदार हा महसूल सेवक कोतवाल पदाची कर्तव्य पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. 5 नंबर आहे मागासवर्गीय उमेदवाराने पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र छाननीवेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल. पुढे आहे अर्जदार व्यक्ती विरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नसावी अथवा उमेदवारास कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा झालेली नसावी. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल. महसूल सेवक कोतवाल पदासाठी नियुक्ती देण्याकामी उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणीकामी तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच कागदपत्रे तपासणी अंतिम निवड यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त असल्यास अशा उमेदवारांना प्रगत उन्नत गटात मोडत नसलेबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याचे नॉन क्रिमिलियर सन 2025-26 पर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र कागदपत्र छाननीचे वेळी जोडणे आवश्यक राहील. असे प्रमाणपत्र छाननीवेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल. पुढे आहे परीक्षेचे स्वरूप. पदाचं नाव महसूल सेवक. लेखी परीक्षेसाठी एकूण गुण आहेत 100. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व कार्यक्रम या ठिकाणी खाली दिलेला आहे. 1 नंबर लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रश्नसंख्या 50 आहे. महसूल सेवक पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल. उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील, अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक असेल. महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी डोमिसाईल असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. पुढे आहे परीक्षेचे शुल्क. ओपनसाठी आहे 600 रुपयाचं पेमेंट आणि मागास प्रवर्गासाठी आहे 500 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट. या पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांना अर्जात नमूद केलेली सर्व कागदपत्रे अर्जदार यांना जोडणे आवश्यक राहील. तसेच ज्या उमेदवारांकडे पदाकरता आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता नसले अशा उमेदवारांनी विनाकारण अर्ज करू नये. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.